आपल्या दमदार अभिनय शैलीनं ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका जिवंत करणारे जबरदस्त अभिनेते म्हणजे चंद्रकांत मांढरे। मराठी सिनेसृष्टीबरोबरच चित्रकलेच्या क्षेत्रातही अविस्मरणीय ठसा उमटवलेल्या चंद्रकांत मांढरे यांनी कोल्हापूरची कला आणि चित्रपरंपरा समृद्ध केलीच, शिवाय येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी कलात्मकतेचा ठेवा चिरंतन केला। अभिनय आणि चित्रकला अशा दोन्ही क्षेत्रात प्रचंड गुणवत्तेचे धनी असलेल्या स्वर्गीय चंद्रकांत मांढरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त। कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेल्या अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। कलेच्या क्षेत्रात नवनवे मापदंड निर्माण केले। अशा कलाकारांपैकी एक म्हणजे चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांढरे। 13 ऑगस्ट 1913 साली कोल्हापुरात जन्मलेल्या चंद्रकांत यांचं मूळ नाव गोपाळ मांढरे। चित्रकला आणि अभिनय त्यांच्या रक्तातच होता। चंद्रकांत यांचे वडील त्या काळी इंग्लिश टोप्या आणि अत्तर विकायचे। 1931 मध्ये सांगलीत बलवंत चित्रपट कंपनी सुरू झाली। तिथं मासिक 15 रुपये पगारावर पडदे रंगवण्याचं काम चंद्रकांत यांना मिळालं। या दरम्यान बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिल्यांदा सावकारी पाश या चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका दिली। शेतकऱ्याचा आखूड धोतर बंडी असा वेश त्यांच्या अंगावर चढवण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला होता। या दरम्यान चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राजा गोपीचंद या हिंदी चित्रपटासाठी चंद्रकांत यांची निवड केली। या सिनेमासाठी गोपाळ ऐवजी चंद्रकांत हे नाव लावण्यात आलं आणि त्यानंतर चंद्रकांत मांढरे या नावानंच ते देशभर प्रसिद्ध झाले। सावकारी पाश या पहिल्या वास्तववादी चित्रपटात काम करण्याची संधी चंद्रकांत यांना लाभली। त्यानंतर चंद्रकांत मांढरे यांनी अनेक चित्रपट केले। प्रत्येक भूमिकेसाठी महिनोन महिने सराव करणं ही चंद्रकांत मांढरे यांची खासियत। त्यामुळं थोरातांची कमळा या सिनेमासाठी ते घोडेस्वारी शिकले। तर व्ही शांताराम यांच्या शेजारी चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसंच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टिसही कित्येक दिवस चंद्रकांत यांनी केली होती। रागावलात मासे, आम्ही आबासाहेबांना विचारूनच गेलो होतो। हो जाल तर काय, त्यांनी कधी स्वराज्याशिवाय दुसऱ्याचा विचार केला? तेच तुम्ही करणार। बघा तर मासे, केवढा वाघ होता। अशी गंमत आली शिकारीत। गंमत राजे, आजपासून शिकारीला जायचं नाही। घरात यांच्याजवळ बसून खायचं आणि गडावर थाटात हिंडायचं। राजे, तुमच्या शिकारीची आणि बेडर दिलाची दखल आम्हाला मिळाली। प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड अभ्यास करण्याच्या सवयीमुळे चंद्रकांत मांढरे यांच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके बनली। त्यांच्यातली जबरदस्त अभिनय क्षमता हेरून भालजींनी युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी चंद्रकांत मांढरेंची निवड केली आणि चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका अक्षरशः जिवंत केली। वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांची भूमिका करण्याअगोदर चंद्रकांत मांढरे यांनी कित्येक महिने शिवचरित्राचा अभ्यास केला। पन्हाळ्याच्या कडेकपारीवरून घोडदौड केली। त्यामुळे मांढरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर झाली। चंद्रकांत यांच्या ऐतिहासिक भूमिकांबरोबरच अनेक सामाजिक भूमिकाही प्रचंड गाजल्या। पण ताळमेला पैसा मोठा पडला रे तिला। गावचा पैसा तो तुझ्या बापाच्या पदाचा थोडाच आहे। तालीम गावच्या मालकीची आहे। पाटील गावचा मालक आहे। इसरा कोण बघा काय थोडा सच्चा अंदर सच्चा अंदर सच्चा अंदर। त्यानंतर अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये विविध कलाकारांनी शिवराय साकारले असले तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच समोर येते ती चंद्रकांत मांढरे यांची भूमिका। चंद्रकांत यांनी अनेक हिंदी मराठी निर्माते दिग्दर्शकांकडे पौराणिक ऐतिहासिक कौटुंबिक ग्रामीण सामाजिक अशा 100हून अधिक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या।
विशेष म्हणजे रामराज्य चित्रपटातील चंद्रकांत यांनी साकारलेला राम जितका लोकप्रिय ठरला तितकीच स्वयंवर झाले सीतेचे मध्ये त्यांनी केलेली रावणाची भूमिकाही प्रचंड गाजली. रामापासून रावणापर्यंतचा ग्राफ टिपणारा हा एकमेव कलावंत. वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही रामराज्य हा सिनेमा प्रचंड आवडला होता. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा बनगरवाडी हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा सिनेमा. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असलेल्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली. त्यांनी स्वतः चित्रित केलेली 350 ते 400 चित्र नव्या पिढीसाठी आजही मार्गदर्शक आहेत. मिळालेल्या पुरस्कारांची आणि मानसन्मानाची लांबलचक यादी असतानाही प्रचंड निगर्वी आणि संवेदनशील असलेल्या चंद्रकांत मांढरे यांनी त्यांचा राजारामपुरीतला राहता बंगला आणि चित्र 1984 साली राज्य शासनाच्या स्वाधीन केली. त्यावेळी या चित्रांची किंमत 30 लाख रुपये होती. शिवाय बंगल्याची किंमत वेगळीच. त्यांच्या या दातृत्वातूनच त्या ठिकाणी चंद्रकांत मांढरे कला संग्रहालयाची निर्मिती झाली. आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी राम लक्ष्मण नावानं ओळखली जायची. अशा या मनस्वी कलाकाराचा अभिनय आणि कुंचला 17 फेब्रुवारी 2001 रोजी कायमचा थांबला. आज मांढरे यांना जाऊन 20 वर्ष झालीत. पण मांढरे यांचा अभिनय आणि त्यांची अप्रतिम चित्र वर्षानुवर्ष रसिकमनावर राज्य करत राहतील यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.